तुझ्या चाहत्यांनी, त्या प्रेक्षकांनी तुला इतके वोट्स दिले, ते न चुकता तुला वोट्स करत होते, त्यांच्या प्रेमापोटी काय म्हणशील? मी असं म्हणेन की मी डे वनपासून एक माणूस अ, म्हणून त्या घरामध्ये जगण्याचा प्रयत्न केला. माणूस म्हणजे माणूस असतो, रोबोट नसतो, की त्याला आपण असाच एका ट्रॅकमध्ये सेट केलं की तो तसाच वागणार असं नसतं. चढ-उतार येत राहतात आणि माझ्या पण प्रवासात खूप चढ-उतार आले, ज्यांना मी कुठेतरी ओव्हरकम करत इथपर्यंत पोहोचले. चुका झाल्या, सावरले, पडले, उठले, धडपडले, सगळं काही केलं. पण जी मी आहे ती रिअल तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित तुम्हाला कुठे कुठे माझा राग आला असेल, असं वाटलं असेल की आपण हिला का सपोर्ट करतोय. पण ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा डिसिजन ठाम ठेवला होता, ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रेम दिलं, त्यासाठी खरंच तुम्हाला सलामी. आणि त्याच प्रेमामुळे आज माझ्या हातामध्ये ट्रॉफी आहे आणि हे प्रेम तुम्ही जे माझ्यावरती दाखवलेत आणि ही जी जबाबदारी माझ्याकडे दिली आहे त्यासाठी मी शतशः ऋणी आहे तुमची. आणि नक्कीच ही जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडेन असं आश्वासन तुम्हाला देते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणते या विश्वासासाठी. थँक्यू सो मच जनता, थँक्यू सो मच बिग बॉस, थँक्यू सो मच कलर्स मराठी.